नमस्कार मंडळी, अद्विका शिंदे अमिचंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता हा बॉक्स काय आहे तुम्ही म्हणाल, तर आता आपण अजून एक गॅजेट अनबॉक्स करणार आहोत। तर चला तर आपण हे अनबॉक्सिंग करूयात। तर हे काय आहे मी सांगते। तर हे आहे एअर फ्रायर, जे की मी पिजन कंपनीचं घेतलेलं आहे। हे बऱ्याचशा कंपनीमध्ये अवेलेबल आहे, जसे तुम्हाला परवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता आणि किफायतदार किमतीमध्ये आहे पिजन कंपनीचं। तर याचे रिव्ह्यू देखील खूप छान दिसले, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे। तर याचा फायदा आणखीन एक आहे की हे 0 ऑइलमध्ये सगळं काही बनतं। तर तुम्ही जसं की तुम्ही केकसुद्धा बनवू शकता, कपकेकसुद्धा करू शकता, किंवा तुम्ही तंदुरी देखील बनवू शकता, फ्रेंच फ्राईज करू शकता। तर एकंदरीत खूप छान रिझल्ट आहे याचा, म्हणून हे घेतलेलं आहे। तर आता आपण हे कसं ऑपरेट करायचं ते देखील पाहूयात। तर इथं हे जे दिसते तुम्हाला हे हँडल, तर हे आहे ड्रॉवर। तर या ड्रॉवरमध्ये तुम्ही काही ठेवून बनवू शकता। तर याचे मोल्ड देखील भेटतात, किंवा तुम्ही असं डिरेक्टली त्या बास्केटमध्ये जरी बनवलं तरी चालतं। चला तर मग आपण याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज करून पाहूयात। तर इथं मी हे मोल्डमध्ये ठेवलेलं आहे। थोडंसं ऑइल याला ब्रश करायचं आहे। तर ह्या बास्केटमध्ये मी आता हे ठेवणार आहे। तर आता आपण हे ड्रॉवर लावून घ्यायचं आहे, त्यानंतर बटन ऑन करायचं आहे। तर ऑन केल्यानंतर ही अशी स्क्रीन दिसते। त्यानंतर वरती हे तुम्हाला मेनू देखील दिसतात। तर त्यामध्ये कॅरेट आहे, केकचं ऑप्शन आहे, फ्रेंच फ्राईजचं ऑप्शन आहे। तर बरेचसे असे ऑप्शन आहेत, तर तुम्ही त्यातलं कोणतंही चूज करू शकता। तर इथं मी फ्रेंच फ्राईज बनवणार आहे, तर ते ऑप्शन मी चूज केलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टायमर देखील सेट करू शकता, आणि किती अंश सेल्सिअस तापमानाला लावणार आहात ते देखील सेट करू शकता। तर इथं जे दोन साईडचे इन्क्रीज अँड डिक्रीजचं बटन दिसतंय, ते जे डाव्या साईडला आहे तिथं तापमान तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता, आणि जे उजव्या साईडला आहे तिथं टायमर आहे, तुम्ही टाईम देखील किती हवा आहे त्याप्रमाणे सेट करू शकता। तर इथं मी 7 मिनिटासाठी हे फ्रेंच फ्राईज सेट करायला ठेवलेले आहेत, आणि 175 अंश सेल्सिअस डिग्रीवर ठेवलेलं आहे। तर आता हे सुरू आहे। तर टाईम ऑफ झाल्यानंतर यातून बीप बीप असा बजर वाजतो। तर मी हे ऑफ केलेलं आहे। तर आता आपण हे काढून पाहूयात की कसे झालेले आहेत। तर ह्याला थोडंसं ऑइल करून मी ठेवलं होतं ब्रश करून, तर हे छान असे भाजले गेलेले आहेत। त्यानंतर मी केकसुद्धा बेक करून बघितलेला आहे। तर रिझल्ट तुम्हाला दिसतच असेल की किती छान पद्धतीने हा बेक झालेला आहे, कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे, आणि अगदी 20 मिनिटात हा केक तयार झालेला आहे, आणि एकंदरीत रिझल्ट खूप छान भेटलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।